धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी श्रीमंतराजे यशवंतराव होळकर विद्यार्थी विकास योजना चांगली सभापती महोदय, परंतु योजना चांगली असताना याचा मिसयूज माझ्याकडे ज्या संभाजीनगर जालना या भागातल्या काही तक्रारी सभापती महोदय आलेल्या आहेत, खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याच्या ऐवजी काही संस्था किंवा ज्याला बोगस संस्था म्हणता येईल, बोगस संस्था चालक याचा मिसयूज करतायत सभापती महोदय. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. कुणाचा विषय असतो, त्याच्यामध्ये वसतिगृह असतो, संगणक सुविधा असते, सॅनिटरी सुविधा, परंतु काही संस्थांचं इथं नाव माझ्याकडे, मी कोणत्या संस्थेचं नाव घेणार नाही, परंतु माननीय अतुलजी या खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्या प्रामाणिकतेविषयी काही शंका माझ्या मनात तरी नाही. पण ही जी योजना आहे तिचा मिसयूज काही संस्था चालकांनी केलेला आहे. बोगस पद्धतीनं जिथं संगणक 10-10 लागतात तिथं एखादं दिलेलं आहे. विद्यार्थी शाळेमध्ये नाही असले तर त्यांना हॉस्टेल नाही, काही हॉस्टेल जे केले तिथं सिमेंट ठेवलेलं आहे. आणि म्हणून या योजनेचा मिसयूज मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. बोगस शाळा, बोगस संस्था, बोगस विद्यार्थी, बोगस अनुदान. आणि म्हणून आपल्या मार्फत मी राज्य सरकारला जे आतापर्यंत बोगस झालेलं आहे त्याची चौकशी आणि ज्या संस्थेनी अशा पद्धतीनं धनगर विद्यार्थ्यांना फॅसिलिटी न देता, कारण आदिवासींच्या बरोबर धनगर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, इंग्रजी शाळेचं शिक्षण मिळावं म्हणून ही योजना आहे, परंतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदाच होत नाही. सभापतीमध्ये फायदा होत नाही म्हणण्यापेक्षा बोगस विद्यार्थी दाखवले गेले, बोगस हॉस्टेल दाखवलं गेलं आणि मोठ्या प्रमाणावर अनुदान उचललं गेलं. फॅसिलिटी नाही, तिथं कॉम्प्युटर नाही, हॉस्टेल नाही आणि 70-70 हजार एकेका विद्यार्थ्याला सरकार त्याच्यामध्ये देतं सभापती महोदय. आणि म्हणून माझा आपल्या मार्फत सरकारला मी जी सूचना मांडलेली की या सगळ्या अशा पद्धतीनं बोगस संस्थेची चौकशी आपण करणार का, या बोगस संस्था आणि चुकीच्या पद्धतीनं अनुदान ज्यांनी लाडलं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार का, आणि खऱ्याखुऱ्या आवश्यक असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेचा पूर्णपणे लाभ आपण मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळात काय पावलं उचलणार.